मराठीचा जन्म संस्कृत, प्राकृत अशा अनेक भाषांच्या प्रवाहातून झालेला असला तरी या प्रवाहाचा जेव्हा आपण उगम पाहतो तेव्हा लक्षात येतं की अभंग, ओव्या ही खरी धार्मिक वृत्ती व्यक्त करणारी जी साधनं आहेत त्यातूनच खऱ्या अर्थाने कवितेची व्युत्पत्ती, कवितेची निर्मिती झालेली आहे. अभंग, ओव्या हे आज शेकडो वर्ष झाली तरी माणसाच्या मनावर गारूड राहतात. संतांनी, महंतांनी लिहिलेले अभंग, ओव्या तर आपल्याला ज्ञात आहेत, पाठ आहेत, पण आजही आजच्या तांत्रिक युगामध्ये, यांत्रिकीकरणामध्ये, प्रचंड चंगळवादाकडे, गोहवादाकडे चाललेल्या व्यवस्थेमध्ये सुद्धा भजनाचा, अभंगांचा, त्या ओव्यांचा संदर्भ घेऊन तशी रचना करून आपल्या मनाचा, आपल्या वृत्तीचा, आपल्यावर झालेल्या आध्यात्मिक संस्कारांचा एक प्रकारे वसा जनतेसमोर मांडणं, स्वतःच्या मनाशी सुद्धा तो वसा पुन्हा पुन्हा वृद्धिंगत करणं, ही प्रक्रिया कवीला चुकवता आलेली नाही. शिवाजी सांगळे हे आमचे एक ज्येष्ठ कवी, कवितेच्या अनेक प्रकारांचा एक प्रकारे अत्यंत तज्ञ म्हणता येतील अशा प्रकारच्या अनेक रचना सहजगत्या सादर करणारे कवी. त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांची उतराई या आता लवकरच प्रसिद्ध होणाऱ्या काव्यसंग्रहातील गूढ अर्थ नावाची अभंग रचना सादर करावी. श्री शिवाजी दादा सांगळे. कविता मंडळाच्या आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आज माझी एक कविता मी सादर करतो. तशी तर ही धार्मिक रचना आहे माझ्या नियोजित उतराई या काव्यसंग्रहातली. आपण नेहमी विचार करतो किंवा लोकांकडून, जुन्या साधू संतांकडून ऐकलेलं आहे की आयुष्यामध्ये आपण जन्माला आल्यानंतर काय घेतो, काय नेतो, कसली पाप पुण्य करतो याचा विचार आपण करत नसतो. तरी सुद्धा आपलं जीवन हे एक गूढ अर्थाचा एक प्रवास आहे अशा अर्थाने लिहिलेली एक अभंग रचना मी आता सादर करीत आहे. अभंग रचनेचं शीर्षक आहे गूढ अर्थ. न्यायाची सोबती कोणा काय ठाव, न्यायाचे सोबती कोणा काय ठाव, तरी धावा धाव संचयासी, तरी धावा धाव संचयासी. सुखाच्या शोधाशी करिता प्रयत्न, सुखाच्या शोधाशी करिता प्रयत्न, होई तो अंत कष्टाचाही. असं आपलं जीवन आहे की आपण सुखाचा शोध घेण्यासाठी कष्ट करत असतो, पण त्याचाही शेवटी अंत होतो. म्हणून तुमच्या जीवनाला अर्थ किती आहे, अनर्थ किती आहे हा तुम्ही समजून घ्यायला हवा. पुढच्या चरण असं आहे. वृत्ती समाधानी ठेवून पाहत, वृत्ती समाधानी ठेवून पाहता, लागे सुख हाता, लागे सुख हाता विचारा अंती. विचार केला तरच तुम्हाला सुख लाभू शकतं की हे कार्य मी केलेलं आहे त्याच्यात किती चांगलं किती वाईट, तरच त्याला तुम्हाला सुख मिळू शकतं. सांगून ते गेले नश्वर ही काय. कोणीतरी आपल्याला म्हटलेलं आहे की आपली ही काया, हे शरीर नश्वर आहे. सांगून ते गेले नश्वर ही काया, तरी जडे माया देहावरी, तरी जडे माया देहावरी. शेवटचे चरण घेतो. संतांच्या वाणीत वसे गूढ अर्थ, संतांच्या वाणीत वसे गूढ अर्थ, जावो ना तो व्यर्थ, जावो ना तो व्यर्थ म्हणे शिवा. संतांच्या वाणीत वसे तो गूढ अर्थ, जावो ना तो व्यर्थ म्हणे शिवा. धन्यवाद. रामकृष्ण.